आज पेडगावचं मैदान पार पडलं आणि सेमी क्रमांक 6 मध्ये एक नंदी पळाला आदतमधला कटप्पा नावाचा आणि त्याच्यासोबत कोण होता? सरजा पळला धुमाळवाडी सरजा. या जोडीनं आज एक टॉपचा सेमी होता, त्या सेमीमध्ये निकाल घेतलेला आहे. आपल्यासोबत त्यांची टीम आहे, मालक आहेत. नमस्कार शेठ. काय सांगाल आपल्या नंदीचं नाव सांगा? लय खुश आज हिंद केसरी झाला 14 महिन्याचा खोंड. आणि विशेष म्हणजे मैदानात आकर्षित दिसते सेट की खूप बारीक वासरू मित्रांनो बघू शकता कटप्पा नावाचा आणि दादांना आज हिंद केसरीचा गुलाल मिळाला एका छोट्या वासराने. त्याला काय सांगाल, अपेक्षा वाटत होतं ते आज कसं वाटत होतं? कारण सेमी तुमचा टॉपचा होता, काय वाटलं होतं? सेमीचं तर सोडूनच द्या, आम्हाला फक्त या पंढरीत पाय लावायचे होते आणि गट 1 नंबर गटात पळून 10 नंबर तासाने पळून गट काढला. पब्लिकने पळून वासराने वासरू पब्लिकने पळलं, त्यातच आम्ही सगळं जिंकलं. पण सीमेला आपलं रमत गमत गेलो खाली 1 नंबरचा सीमी होता सगळ्यात 1 नंबरचा सीमी होता. त्या 6व्या सीमीत आम्ही अंतराने मैत्रीपूर्ण लढतीत वासरू आमचा 14 महिन्याचा हिंद केसरी झाला. काय सांगाल, तो आनंद सेमीमध्ये निकाल घेतला, काय आनंद होता? 14 महिन्याचा वासरानं जे मैदान आहे हिंद केसरीचं आणि त्या मैदानामध्ये निकाल घेतला, फायनलचा गुलाल दिलाय. काय त्याला काय सांगाल? त्याला काय त्याच्यासाठी बोलायला शब्दच नाही उरलेला औषध. एवढ्या वासरांनी आजपर्यंत इतिहासात पण नसेल या पेडगावच्या मैदानात 14 महिन्याचा कोण हिंद केसरी झाला. काय केलं तर आता ज्याबद्दल आपण म्हणतो की गटालाच तो कडनं पळाला आहे, म्हणजे कुठंतरी त्याच्यावरती तुमचा विश्वास आहे आणि तो त्याने सार्थक पण लावला. आणि आता जे तुम्ही म्हणलं की सेमीफायनल पण तेवढ्याच ताकदीचा होता, त्याच्यामध्ये पण त्यानं तुमचा विश्वास कुठं अपात्र ठरवून दिला की ते देखील तो फायनलसाठी पात्र झाला आहे? अजिबात नाही. आपलं वासरू कोणाच्या नावाने पळतं मैदानामध्ये? हे वासरू शिवराज गिसरे पैलवान आहे, हे मालक आहेत पांडुरंगांना गिसरे, यांचं वासरू आहे. नाक्क नियोजन मीच करतो वासराचं. आपल्या पण थोडंसं रायनाबद्दल सांगा. या रायना काय रायना आमची आज 2 वासरं होती पळायला. मित्रांनो, आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये जो गुलालाचा बेताचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, असा हा येडा रायनाचे मालक आता येडा रायनाचे. शेठ, काय सांगाल, या वासरानं तुमचं नाव आणि ह्या मालकांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलं? 100% आमची 2 वासरं होती. बुंगाने गट काढला होता, शिमेला थोडं 19-20 झालं आणि त्याच्यानंतर अपेक्षा ठेवून वासराने आम्हाला रायनाची उणीव भरून काढली. आता ज्यावेळी तुम्ही आता म्हणताय की बाबा सेमी आम्ही असं केलं होतं, काय सांगाल वासरानं बघून असं वाटलं असेल का नसेल काय माहिती नाही पहिरं करायला सुद्धा नव्हतं वाटलं. सरळ बोला, या बैलगाडी क्षेत्रात खरं बोला. तुम्ही खरं बोलला तर सगळं होणार आहे. पण त्यांना मी शब्द दिला तसे वासरू बारीक आहे, तुम्ही नाराज होणार. मी तुमच्या जागी असलो तरी मी नाराज झालो असतो, पण 100% त्यांनी गट काढलं, त्यांनी गाळ्यात पडले. पहिलं म्हणले वस्तू काम करणार आणि वस्तूनी 6व्या सीमीत काम करून दाखवलं. 6व्या सीमीत काम करण्यापेक्षा गट पब्लिकनं पळणं आणि ती 10 नंबर तासावरी गट काढला शेट. त्याच्याबद्दल सांगा. पब्लिकने पळून, कारण की पळून आपण त्याचा पळ बघतोय, जर नाव कटप्पा का ठेवलं? कटप्पा काय, सगळी वासरे अशाच नावाची आहेत. कटप्पा, एका वासराचं नाव बल्लाळे, एका आता बैलांचं नाव आमच्या का मल्हार आहे, सोन्या आहे, येड्या रायना आहे, शेख होता यांच्या. आणि एक आदत कोण होता टॉपमध्ये पळायचा सरदार, तो नाही आता. तरी एक डोक्यात वेगळे पण आहे, 100% आता काय सांगाल की स्वतःहून वासरू असतं, काय आजचा आनंद आहे? हिंद केसरीचा गुलाल तुम्हाला आज मिळाला आहे. विशेष म्हणजे पेडगावचं मैदान आहे, जे महाराष्ट्रात नाही, जे देशभरात चर्चा असते त्या मैदानाची. त्या मैदानात तुम्हाला आज या वासराने 14 महिन्याच्या वासराने गुलाल मिळवून दिला. काय सांगाल आता? ते बरोबर आहे, कारण 20-25 वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे. पण हा दिवस आज मला पहिल्यांदा आला आणि हा दिवस कुणाच्या पण एवढं वासरू करामत कळेल वाटलेलं तसं तर काही गुण त्यांनी पहिल्यापासून आम्हाला दाखवलेत आणि त्याच्या हिशोबाने आम्ही पण आज सकाळीच आम्ही हिंद केसरी झालो होतो. पहिल्या गटात आम्ही कडणी राहिलो, त्याच्यावर आमचं सगळ्यांचं बोलणं झालं. बस झालं मला, आता पुढचं काय अपेक्षा नाही. तुम्हाला तुमच्या मनात काय वाटत होतं की बाबा गाडी कशी पळेल आणि ज्यावेळी निकाल घेतला त्यावेळी काय वाटलं? निकाल घेतला तर पार्ट मला तर काय नियोजन वगैरे कोण करतं, त्यांचं नाव सांगा. आजचं नियोजन माझा बादशाचे ओमखेडेकर, त्यांनी आजचं नियोजन जुळवून आणलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जो हा खोंड पळाला पहिला अजित शेठ नालावडे यांच्या नियोजनातच पळाला. म्हणजे आतापर्यंत सर्व पैरे मी एकही पैरा नाही केला स्वतः. अजित शेठच्या आम्हाला रायनाचं कधी पळता नाही केलं आम्हाला सांगा. रायना त्याने तेवढं सिद्ध करून दाखवलं तर पळणारच नाही. म्हणणार की गाडी ते स्वतः म्हणणार की पळवायला लागणार आपल्या गाडी, पळणार ना. आता एवढा 25 वर्ष आपण म्हणजे म्हणतो ना संयम ठेवला, संयमाचा कुठेतरी चीज घेऊन 100%
100% या क्षेत्रात तुम्ही संयमी राहा आणि या क्षेत्राशी प्रामाणिक राहा. तुम्हाला यश 100% भेटणार. आणि पहिलीच फायनल आहे, डायरेक्ट हिंद केसरीची फायनल घेतली म्हणजे हे संयमाचं आणि या क्षेत्राशी तुम्ही निगडीत असणाऱ्या प्रामाणिकपणाचं हे तुमचं यश आहे आजचं. ठीक आहे, आता उशीर न करता, कारण की फायनल पळायला जायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा फायनलसाठी.